महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेचे मुख्य इंजिन मानल्या जाणाऱ्या ऊसाच्या पट्ट्यात सध्या अत्यंत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। ऊस गोड आहे आणि त्यापासून बनणारी साखरही गोड आहे। या परंपरेने चालत असलेल्या समाजाला छेद देत सध्याच्या महागाईने सर्वसामान्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या तोंडाची चव पूर्णपणे कडवट केली आहे। ऊसाचे उत्पादन, साखरेचा पुरवठा आणि सरकारचे इथेनॉल धोरण या चक्रात सर्वसामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबे पूर्णपणे पार भरडली जात आहेत। ऊसाच्या रसापासून आणि मळीपासून इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यानंतर देशातील इंधनाचा तुटवडा दूर होईल, परकीय चलनाची बचत होईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पेट्रोलचे दर स्वस्त होऊन जनतेला मोठा दिलासा मिळेल, असा मोठा आशावाद सरकारने व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्ष चित्र भलतेच दिसतंय। पेट्रोलचे दर कमी झाले नाहीतच, उलट ऊसाचा मोठा साठा इथेनॉल निर्मितीकडे वळवल्यामुळे बाजारात साखरेचा तुटवडा निर्माण झाला। परिणामी इंधनही महाग आणि रोजच्या खाण्यापिण्यातील साखरही महाग, अशी दुहेरी कोंडी जनतेची झाली आहे। काही काळापूर्वी 35 ते 40 रुपये किलो मिळणारी साखर आता बाजारात थेट 76 रुपये प्रति किलो या ऐतिहासिक उच्चांकावर जाऊन पोहोचली आहे। या अचानक झालेल्या दरवाढी मागे नेमकी काय कारणे आहेत, यावर सरकारने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली नाही। ऊसाचे उत्पादन कमी झाले की कारखानदारांनी इथेनॉलच्या नादात साखरेचे उत्पादन रोखून धरले। कारखानदारांची नफेखोरी आहे की व्यापाऱ्यांची साठेबाजी, आणि या सगळ्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभाग तथा साखर आयुक्त डोळेझाक करतायत का, असे रोखठोक सवाल आता उपस्थित होत आहेत। या संपूर्ण आर्थिक चक्रात दोनच घटक सर्वाधिक भरडले जात आहेत। एक म्हणजे ऊसाला योग्य भाव मिळवण्यासाठी संघर्ष करणारा शेतकरी आणि दुसरीकडे महागाईने त्रस्त झालेला सामान्य ग्राहक। दुसरीकडे मोठे साखर सम्राट आणि उद्योगपती इथेनॉल व साखरेच्या वाढत्या दरांच्या जोरावर कोट्यवधींचा नफा कमवत असल्याचं स्पष्ट दिसतंय। ऊसाचा गोडवा केवळ कागदावरच राहिला असून प्रत्यक्षात जनतेच्या पदरी महागाईचा कडवटपणा चालाय, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत असून सरकारने तत्काळ या धोरणात सुधारणा करून दरवाढ रोखावी, अशी एकमुखी मागणी होत आहे। चिखली येथून समाधान गाडेकर यांची रिपोर्ट।